नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की शर्वरी आता स्वतः पैसे चोरून सर्वांसमोर नाटक करते की पैसे कोणी चोरले असतील. तेव्हा जानकी रागानेच म्हणते की चोर तर बाहेरचा कोणी नाही, घरामधलाच आहे. तेव्हा शर्वरी म्हणते की चोर जो कोणी असेल पण त्याचा शोध तू घेऊ शकशील का? एवढं सोपं नाही आहे चोराला पकडणं. जानकी तेव्हा आता खूपच रागात म्हणते की मी नक्की चोराला शोधून काढील. त्यानंतर आता ऐश्वर्या ही डायरेक्ट शर्वरीला म्हणते की खरं खरं सांग शर्वरी, तूच तर घरामधून पैसे चोरले नाहीस ना? तेव्हा शर्वरी म्हणते की खरं सांगू का ऐश्वर्या, हा उंदीर मांजराचा खेळ खेळून मला तर ना खूपच कंटाळा आला आहे. माझं तर आता एकच ध्येय आहे, जानकीचा खेळ कायमचा खल्लास करायचा. हे ऐकून तर आता ऐश्वर्याला खूपच मोठा धक्का बसतो. तर ऐश्वर्या आता सर्व काही जानकीला जाऊन सांगत असते की ईश्वरी तुला जिवंत मारायचं आहे. तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्या तू घाबरू नकोस, तू तिचा विश्वास मिळव आणि मिळवण्यासाठी तुला जे सर्व काही करावं लागणार आहे ते तू कर. तर इकडे ईश्वरी आता ऐश्वर्याला भेटायला येते. तेव्हा तिच्या हातामध्ये पक्कड असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ही कशाला आणलीस? तर तेव्हा शर्वरी म्हणते की तुला जानकीच्या गाडीचे ब्रेक फेल करायचे आहेत आणि जानकीला डायरेक्ट ढगामध्ये पोचवायचं आहे. तर आता ऐश्वर्या जानकीच्या गाडीचे ब्रेक फेल करणार का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.